नमस्कार मित्र हो, आज आपण परत एकदा भेटतोय नवीन विषयावर बोलायला. यावेळेस मी नवीन एक पॅटर्न घेऊन आलेलो आहे की त्यात म्हणजे उच्च न्यायालयाचे किंवा सुप्रीम कोर्टाचे जे निकाल आहेत किंवा आदेश आहेत त्यावर आधारित हे विषय आहेत. आपण अनेकदा बघितलंय की कर्ज घेतात लोक, कर्ज ऑनलाईन कर्ज घेत आहेत किंवा बँकेकडनं कर्ज घेत आहेत आणि त्या कर्जाच्या परतफेडीसाठी कधीतरी त्रास होतो. काही कारणामुळे कुणाचा घरात मृत्यू होतो, कुणात काहीतरी दुखणं असतं, ॲडमिट होतात, हॉस्पिटल आहे. त्यामुळे ती व्यक्ती कर्ज काही वेळेवर भरू शकत नाही आणि तिथून त्याचा मानसिक छळास सुरुवात होते. आणि अनेक प्रायव्हेट फायनान्सच्या ज्या कंपन्या आहेत, छोट्या छोट्या फायनान्स कंपन्या आहेत, या प्रायव्हेट फायनान्स नसून हे सगळे सावकार लोक आहेत, ज्यांनी फक्त आता कायदेशीर लायसन्स आणि कायदेशीर चौकटीत बसून सावकारी करणं सुरू केलेलं आहे आणि हे त्याच प्रकारे छळणं सुरू केलेलं आहे. आणि आत्ताच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे की ज्या बँक किंवा फायनान्स कंपन्या कर्जदाराकडून कर्ज वसुली करायची असेल त्यांनी फक्त कायद्याच्या चौकटीत राहून कायदेशीरपणे ही वसुली करू शकतील. गैरकायदेशीरपणे फोन लावून, हॅरॅसमेंट करून, बदनामीच्या धमक्या देऊन, अपहरणाच्या धमक्या देऊन, कर्जदाराच्या बायकोला धमक्या देऊन, मुलांना त्रास देऊन, आईवडिलांना फोन करून, बहिणीला फोन करून, मित्रांना फोन करून किंवा सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या धमकी देऊन कर्ज वसुली करू शकणार नाहीत. जर तुम्ही अशी कुठलीही बँक किंवा फायनान्स कंपनी जर तुम्हाला ब्लॅकमेल करून, बदनामीच्या धमक्या देऊन आणि कर्जदार सोडून त्याच्या इतर निर्दोष नातेवाईकांना फोन करून जर त्रास देत असेल तर अशा वेळेस तो कर्जदार पोलिसात जाऊ शकतो आणि पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा अशा कंपनीवर किंवा अशा रिकव्हरी एजंटवर किंवा अशा फायनान्स कंपनीवर, अशा सावकारवर करावा आणि त्यांना ताबडतोब अटक करून जेरबंद करावे. कारण की अशा प्रकारातनं अनेक ठिकाणी घटना काय घडतायत की ही जी बदनामी होण्याची जी भीती आहे, हे लोक जे रिकव्हरी एजंट जे त्रास देत आहेत, नातेवाईकांना फोन करून छळतायत, त्यांच्या मोबाईलचा पूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट घेतात आणि त्याच्यातनं प्रत्येकाला SMS करून किंवा व्हॉट्सअपवर बदनामीकारक मजकूर जो पाठवतात, अशामुळे अनेक लोक आत्महत्या करतायत. त्याच्यातनं लोक कंटाळून, यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करतायत. घरातला कमावता पुरुष आत्महत्या करतोय आणि ही आत्महत्या नसून या रिकव्हरी आणि या बँकांनी किंवा या सावकारांनी, या प्रायव्हेट फायनान्सवाल्या लोकांनी जी त्याची मानसिक छळवणूक केली, त्याचा मानसिक त्रास जो दिला गेला, त्याची बदनामी जी केल्या गेली आणि याच्यातनं त्यांनी ह्या आत्महत्येस उद्युक्त केले. ही आत्महत्या नसून हा खून आहे, ही हत्या आहे, असा ग्राह्य धरला जाईल. आणि यापुढे मित्र हो, जर तुमची फायनान्स कंपन्या किंवा बँकचे रिकव्हरी एजंट जर तुम्हाला अशा प्रकारची फोन करून छळवणूक करत असतील तर सरळ ते फोन नंबर घेऊन आणि त्या कंपनीच्या विरोधात पोलीस ठाण्यात जा आणि पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवा. तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांना तुमची फिर्याद नोंदवून घ्यावी लागेल आणि तुम्हाला न्याय मिळेल. आणि तुम्हाला जर वैयक्तिकरित्या काही माझा सल्ला हवा असेल तर मी नक्कीच सल्ला देईन. आत्ताच मी एका क्लायंटला अशाच प्रकारे, एका फायनान्स कंपनीला आम्ही नोटीस दिलेली आहे, तेही अशाच प्रकारे त्रास देत होते. तर आम्ही सायबर पोलीसपासून ते पोलीस कमिशनरपासून ते चीफ मिनिस्टरपर्यंत ही बाब, ब्लॅकमेलिंगची जी बाब आहे, बदनामीची बाब आहे, आम्ही त्यांच्या कानापर्यंत पोहोचवली आहे. आणि यापुढे जर अशा बँका जर या प्रकारची त्यांची वर्तणूक थांबवली नाही तर लोकांनी खुशाल फेसबुकवर किंवा यूट्यूबवर बँकांच्या आणि रिकव्हरी एजंटच्या नाव आणि नंबर निशी
व्हिडिओ टाकावेत आणि पोलिसांमध्ये जाऊन फिर्यादी कराव्यात. फक्त तुम्ही जी फिर्याद देणार आहे किंवा तुम्ही ज्या लोकांच्या विरोधात फिर्याद देणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे तसा पुरावा पाहिजे, तसं तुमची केस मजबूत पाहिजे. कारण नसताना कुणाचीही बदनामी करण्याच्या हेतूने कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई करू नका. पोलिसात फिर्याद देऊ नका. जर तुमची फिर्याद आणि तुमची आरोप जर खोटे ठरले तर तुमच्यावर उलट फिर्याद होऊ शकते, उलट गुन्हा दाखल होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे यापुढे बँकांच्या रिकव्हरी एजंटकडनं जी हॅरॅसमेंट होते आहे, जी मानसिक त्रास दिला जातोय आणि कर्जदाराच्या निर्दोष नातेवाईकांना जो त्रास दिला जातोय, त्यांना सुप्रीम कोर्टाने खूप छान दिलासा दिलेला आहे. आपण परत एकदा नवीन एखाद्या विषयावर अशाच निर्णयावर चर्चा करायला भेटूया. तोपर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. नमस्कार.